ही बघा जांभळं. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजवी. मंडळी मी आहे जांभळीच्या झाडाखाली आणि पहा मस्त छान छान जांभळं आहेत. अजून सुद्धा खाली पडलेली आहेत. मी थोडकीच घेतलेत आणि डबा भरलाय. आता मी तुम्हाला त्याची चव घेऊन दाखवतो. मस्त छान छान जांभळं. आताच्या सीझनमध्ये जांभळं खूप असतात. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बघा खूप छान जांभळं आहेत. जांभळीचं झाड दाखवूया का? दाखव ना. जांभळीचं झाड केवढं मोठं आहे बघा माझ्या. बघा असं पूर्ण लास्टपर्यंत बघितलं तर असा जांभळीचं झाड आहे. हे बघा, हे बघा. तर मंडळी याच्या पुढचा व्हिडिओ पहा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला तर मग. Audio Jungle. Audio Jungle. मंडळी नमस्कार. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण रेसिपी पाहणार आहोत भरली वांगी. चला त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती काय आहे ती आपण आता पाहू. तर मी छोटी वांगी घेतलेली आहेत आणि पाणी घेतलेलं आहे. चला आपण पुढे पाहूया. तर वांगीची देठं अर्धी कट करायची. स्वच्छ धुवून घ्या. पहिले वांगीची देठं अर्धी कट करायची. देठ आपल्याला काढायचं नाही आहे त्याचं. हे बघा मी असं देठ ठेवून दिलं. आता त्याला मधून 4 बाजूनी कट करायचं. कट करताना तुम्ही बघा वांग आतमध्ये ठीकठाक आहे का तब्येत त्याची. काही वांगी आजारी पण असतात, आपल्याला वरून दिसत नाहीत पण ती आतमध्ये आजारी असतात. हे चांगलं वांग आहे तब्येतीला. हे बघा तुम्ही 4 भाग करा किंवा अर्धे कट करा, कसंही चालेल. शक्यतो पांढरी वांगी घ्या छोट्यातली. कोण याला भरीत बोलतं, कोण भरली वांगी बोलतं. आपण त्याला भरली वांगी बोलतो ना. हो, आमच्यात त्याला भरली वांगी म्हणतात. काही जण याला बहुतेक जण भरता होतात. जर खराब असेल तर बघा ते तिथून कट करा. मला भरायचं वाटण आहे ते मी साधं सिंपलच घेतलं आहे.
ओलं खोबरं मिक्सरला लावलं आहे, त्याच्यामध्ये मीठ, मसाला, हळद असं टाकलं आहे थोडं थोडं. तेच वाटण मी लावणार आहे. आणि फोडणीला कांदा, टोमॅटो असेल तर टोमॅटो. कारण वांगी कशी आहेत आता गरमीची, आणि गावठी वांगी आहेत ना, काय सांगू शकत नाही. मला भेट आलेली होती वांग्याची. मग जांभळाचा व्हिडिओ बघितलात ना याच्या आधी लागलेला तो, तर बघून नसेल तर बघा परत. अशी छान छान जांभळं आम्ही खाल्ली, ते झाडावरचं तिथे खाली वेचून. असेच आम्ही फिरत फिरत गेलो होतो, तेव्हा जांभळं वेचली. जाऊ दे. तर आता नेक्स्ट कृती आपण वांग कसं भरायचं ते पण मी तुम्हाला दाखवतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तर हे बघा, हे खोबऱ्याचं वाटण आहे, सुकं केलेलं ओलं खोबरं, त्याच्यामध्ये हळद, मीठ थोडंसं आणि मसाला असं आम्ही एकत्र करून ठेवलेलं आहे भाजीसाठी. वाटण म्हणजे असं वाटण नाही आहे, हे बघा मी आता इथे घेतलं आहे वाटण. आता त्यामध्ये मी घालणार आहे थोडीशी हळद, आणि 1 चमचा मसाला, 1 ते 1.5 चमचा. तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो तुम्ही घाला. आणि मीठ टाकणार आहे. आता आम्ही टाकतो याच्यावरती मीठ अंदाजे. हे बघा, हे अंदाजे मी घेतलेलं आहे मीठ. आणि नंतर मग आपल्याला भाजीमध्ये टाकायला लागलं तर आपण टाकू शकतो. आता हे चांगलं कालून घेऊया. काढून घ्यायचं मस्तपैकी. तुम्ही ह्याच्यात गरम मसाला सुद्धा टाकू शकता. मी अजून तो कुठलेला नाही आहे मसालाच.
आता वांग्याला लावून घेऊ आपण वांग्याला. हे बघा मी वांग घेतलंय. वांग चिरून झाल्यावरती पाण्यात टाका, नाही तर काय होईल ते काळं पडतं. वांग बटाटा लगेच पाण्यात टाकायचं, ते काळं पडतात. साध्या पाण्यात टाकायचं. हे बघा माझ्या रेसिपी साध्या सोप्या असतात, पटकन होणाऱ्या अशा. हे बघा तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणा कूटसुद्धा घेऊ शकता, शेंगदाण्याची पावडर, भरड. हे बघा आपल्याला याला कढीपत्ता लागेल फोडणीला, राई जिरं, टोमॅटो, कांदा ही फोडणीला लागेल. तर आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकतो, अंदाजे 2 चमचे. तेल जरा आपलं तापू दे. मी तेल टाकलं, आता काय झालंय ऊन आलंय वरती चुलीच्या, त्यामुळे पटकन दिसणार नाही तुम्हाला. तेल तापलं का राई जिरं टाकू. तेल आपलं तापलंय, आता मी त्यामध्ये राई जिरं टाकतो. राई जिरं 1 चमचा, 1 चमचा हळद, कढीपत्ता, कांदा बघा 2 मोठे कांदे घेतलेत पांढरे आणि 2 टोमॅटो घेतले छोटेवाले. भरली वांगी चुलीवरची. आणि हा जो उरलेला मसाला आहे तो पण मी याच्यात ॲड करणार.
आपण आता हे ढवळून घेऊ. याच्यामध्ये 1 चमचा मसाला, परत 1 चमचा मी टाकला मसाला. आधी त्या वाटणामध्ये टाकला 1.5 चमचा, अजून 1 चमचा टाकतो. जरा भरली वांगी तिखटच हवीत. वहिनीने तशी आतून ऑर्डरच दिली, तिखटच करा जरा भाजी. आता याच्यामध्ये ही भरलेली वांगी आहेत ती मी टाकणार आहे. जरा ऊन आहे म्हणून तुम्हाला हे दिसत नाही आहे. आपण आता ह्याच्यात ॲड पाणी करूया. आणि आता झाकण ठेवू आपण. आपण भेटूया थोड्या वेळाने. हे बघा तुम्हाला दाखवतो भाजी. कारण आता वरती सूर्याचा प्रकाश ना त्या कढईवरतीच पडलाय. हे बघा भाजी. आपण भेटूया थोड्या वेळाने. तर मंडळी आपली भाजी बघा तयार आहे. त्यामध्ये मी शिजले वांगा. आता मी त्यामध्ये मीठ टाकणार आहे. आधी मी मीठ टाकलं होतं, थोडंसं परत टाकलं आहे चौकी. धूळ थोडीशी धुरकटली. ढवळलं आहे. परत 5 मिनटं याला मी झाकण ठेवतो. मग आपली भाजी रेडी. तर मंडळी पहा आपली भाजी तयार आहे. ही पहा आपली भाजी तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.